बुधवारी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात 31 डिसेंबरचा जल्लोष सुरू होता। एकीकडे महापालिका निवडणुकांचा काळ असताना 31 डिसेंबरच्या रात्री कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली। शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून ब्रेथ अॅनालायझरच्या वतीने वाहन चालकांची तपासणी केली जात होती। विशेषतः मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बुधवारी अनेकांनी पार्ट्यांचं आयोजन केलं होतं। तर त्याचवेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांचा फौजफाटा रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर होता। त्यासाठी शहरात 35 ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती। 31 डिसेंबर आणि मद्याच्या पार्ट्या असं समीकरण असल्यानं पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात प्रामुख्यानं मोहीम राबवली। बुधवारी एका दिवसात पोलिसांनी 135 मद्यधुंद वाहन चालकांकडून 50,000चा दंड वसूल केलाय। शिवाय संशयास्पद चारचाकी गाड्या अडवून तपासणी केली जात होती। वेगानं वाहन चालवणं, सायलेन्सर काढून दुचाकी फिरवणं, आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करणं याबाबतही पोलिसांनी खबरदारी घेतली होती। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता बुधवारी कोल्हापूरकरांनी 31 डिसेंबरच्या जल्लोषाचा आनंद घेतला।